नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपण सगळे 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर म्हणत नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या देशाचा गाडा चालवणारं बँकांचे आणि टॅक्सचे हिशोब ठेवणारे आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर मात्र 1 जानेवारी ऐवजी 1 एप्रिलला का सुरू होतं? यामागे फक्त ब्रिटिशांचीच पद्धत नाहीये, तर काही अत्यंत रंजक इतिहास आणि खूप महत्वाची कारणे सुद्धा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूया. पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वात पहिलं आणि ऐतिहासिक कारण म्हणजे ब्रिटिश राजवट. भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केलं हे तर आपल्याला माहीतच आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ब्रिटनमध्ये 1832 पासूनच एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष पाळले जात असे. पुढे 1867 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात हीच पद्धत लागू केली. या मागचा मुख्य उद्देश हाच होता की दोन्ही देशांच्या महसुलाचा आणि व्यापाराचा हिशोब ठेवणे त्यांना सोपे जावे. त्यानंतर दुसरं मोठं कारण म्हणजे आपली शेती. भारत हा आजही एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून आहे. आपल्याकडे रब्बी पिकांची कापणी साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या काळात होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो, म्हणजेच मार्च अखेरीस जुना हंगाम संपतो आणि 1 एप्रिल पासून नवीन हंगामाची आणि पेरणीची तयारी सुरू होते. यानंतर तिसरं कारण आहे आपला मान्सून. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर म्हणजेच पावसावर अवलंबून असते. मान्सून साधारणपणे जूनमध्ये येतो. जर आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू झाले तर सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच देशाचे बजेट तयार करून वेगवेगळ्या योजनांसाठी निधीचे वाटप करणे अत्यंत सोपे जाते. आता चौथं जे कारण आहे, हे कारण ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. हिंदू नववर्षाशी साधर्म्य, म्हणजेच भारतीय पंचांगानुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना असतो, जो सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल मध्येच येतो. गुढीपाडवा किंवा वैशाखी सारखे नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाणारे मोठे सण सुद्धा याच काळात येतात. त्यामुळे 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू करणे हे आपल्या संस्कृतीशीही मिळतं जुळतं आहे. यानंतर पाचवं अजून एक प्रॅक्टिकल कारण आहे, सणांचा हंगाम. भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दसरा, दिवाळी, ख्रिसमस सारखे मोठे सण असतात. या काळात बाजारात खरेदी विक्रीची सर्वात मोठी उलाढाल होते. विचार करा, जर आर्थिक वर्ष 31 डिसेंबरला संपणार असतं तर ऐन गर्दीच्या आणि व्यवसायाच्या मोसमात व्यापाऱ्यांना आपले हिशोब पूर्ण करणे किती कठीण गेलं असतं. म्हणूनच मार्च अखेरीची वेळ हिशोबासाठी सर्वात सोयीची ठरते. यानंतर फक्त भारतातच नाही तर युनायटेड किंगडम म्हणजेच UK, कॅनडा, हाँगकाँग आणि जपान यांसारखे प्रगत देश देखील 1 एप्रिलचेच आर्थिक चक्र पाळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बँकिंग व्यवहारामध्ये सुसूत्रता राखण्यास खूप मदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण हे बदललं का नाही? तर भारत सरकारने यात बदल करण्याचा नक्कीच विचार केला होता, परंतु तोपर्यंत आपली संपूर्ण बँकिंग व्यवस्था, टॅक्स प्रणाली आणि सरकारी कामकाज या पद्धतीने इतके एकरूप झाले होते की इतका मोठा बदल करणे प्रशासकीय दृष्ट्या खूप कठीण आणि खर्चिक होते. थोडक्यात सांगायचे तर एप्रिल ते मार्च हे चक्र भारताच्या हवामानाला, शेतीला आणि आपल्या प्रशासकीय व्यवस्थेला अगदी उत्तम प्रकारे साजेसे आहे. म्हणूनच आजही 1 एप्रिल हाच आपल्या देशासाठी खऱ्या अर्थाने फायनान्शियल न्यू इयर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच रंजक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत राहतील. धन्यवाद.